नमस्कार, मी विशाल. आपल्या या विशेष भागामध्ये खूप खूप स्वागत. मुंबई एक महानगरी, महाराष्ट्राची राजधानी अशी अनेक विशेषण आपण मुंबई या शहराच्या नावाच्या अगोदर लावतो. पण या मुंबईबद्दल बोलत असताना म्हणजे मुंबई ही सगळ्यांना सामावून घेते असं म्हणत असताना या मुंबईमध्ये निवाऱ्याच्या शोधात आणि त्या संघर्षात बरीच मंडळी आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत. नेमकं काय वास्तव आहे तेच आज आपण पाहणार आहोत. मुंबईतला असा एकमेव भाग जिथे दरड कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणं 160 पेक्षाही जास्त आहेत. लक्षात घ्या, आकडा 160 पेक्षाही जास्त आहेत. पालिकेच्या एस वॉर्डात येणारा हा भाग आहे आणि पालिकेने कितीही नोटिसा बजावल्या तरी काही केलं, आमचा जीव जरी धोक्यात असला तर आम्ही घर सोडणार नाही असा निर्धारच जणू या सगळ्या परिस्थितीत इथल्या रहिवाशांनी केलाय. बघूयात नेमकी काय परिस्थिती आहे. भूस्खलनाच्या सगळ्यात जागा कोणत्या वॉर्डमध्ये असतील तर तो हा एस वॉर्ड म्हणजे भांडूप पश्चिमी जागा. 161 अशा जागा आहेत की जिथे कधीही पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होऊ शकतो. आणि आताही जर आपण बघितलं की डोंगराचा हा भाग आणि त्याचे सुटे होत असलेले दगड आणि माती या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि समोरच ही शिवस्वरूप रहिवासी संघाची ही सगळी घरं आहेत. खरं तर आदिवासी पाटकर पाडा म्हणून ओळखलं जातं आणि टेंबी पाडाही म्हणून ओळखलं जातं. तर या महिला आपण ज्यांच्याकडे बघितली की अनेकांकडे लहानगी मुलं आहेत आणि अशा परिस्थितीही ते पावसाळ्यात राहतात. सध्या जर बघितलं तर यांना नोटीसही आली आहे नेहमीप्रमाणे आणि या नोटीसीत पालिकेनं म्हटलेलं आहे 122 अंतर्गत ही नोटीस दिलेली आहे घर रिकामी करण्याची. आणि ही नोटीस असंच म्हणते की जर कोणताही अपघात झाला, भिंत किंवा दरड कोसळून किंवा घर कोसळून, याच्यासाठी पालिका जबाबदार राहणार नाही. अशी ही परिस्थिती असतानाही लोक का राहतात बरं, जाणून घेऊया अनेकांकडून. आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की दरवर्षी काय परिस्थिती असते. परिस्थिती असते म्हणजे हे पावसाळा आल्याच्या नंतर ही सगळं माती येते. त्यामुळे ती माती आल्याच्या नंतर लहान मुलं आमची आहेत म्हणून आम्ही सर्व असं खाली आपलं लुटून टाकतो थोडं करून. आता काय करणार त्याला परिस्थिती. आता इथून आम्हाला काही शक्य नाही दुसरी खोली बघून राहायला. इथे साधारणतः जर दुसरीकडे राहायला गेलं तर किती भाडं असेल. आता ते भाडं काय 2-2.5 हजार रुपये असतं. पण तेही परवडत नाही. नाही परवडत. पाऊस असलं का बाजूच्या घरी तिकडे जाऊन झोपतो पोरांना घेऊन. लय पाणी, धो माती, दगडी, लय भीती वाटते. तुमच्या पण घरची हीच परिस्थिती आहे. आमच्या पण एकदा दगड कोसळलेली आतमध्ये आलेली आमच्या. मोठी होती फार. मोठी होती. आणि कोणाला दुखापत झाली होती. नाही तरी नशिबादी तिकडे कोण नव्हतं, दुसरीकडे आलेलं खाली झोपायला. बरं, आता तुमच्या हातात ही नोटीस आहे. या किमान नोटिसीनंतर तरी तुम्ही घर रिकामं करणार आहात. शक्य नाही आम्हाला घर रिकामं करणं शक्य नाही आम्हाला. का शक्य नाही. जीव म्हणजे तुमचा जीवाची भीती आहे तरीही शक्य नाहीये. नाही. मी पुन्हा एकदा दाखवते की डोंगराकडचा हा भाग जो खरं तर अगदी त्याची दगडही सुट्टे झालेले बघायला मिळतात. आणि आताही जर वर कोणी गेलं तर मातीही खाली येते. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक जीव मुठीत धरून वर्षानुवर्षे इथं राहत आहेत. अनेक जणांचं कैक वर्षांचं वास्तव्य आहे आणि तरीही त्यांना पावसाळ्यात फक्त काही जण झोपण्यापुरती खालच्या दिशेने जातात जेणेकरून वरून दगड आला तर तेवढंच नुकसान होणारं टाळता आलं पाहिजे. पण त्या व्यतिरिक्त मात्र यांच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि त्याचबरोबर पालिका कोणतीही जबाबदारी स्वीकारत नसल्यानं साहजिकच आहे यांना कुठे तात्पुरता शेल्टर किंवा अपघात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तात्पुरता निवास किंवा तात्पुरता काही त्यांना घरही दिलं जाऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना असं इथं राहण्याशिवाय कोणत्याही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे. आणि मुंबईभरात अशीच अनेक ठिकाणची ही परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, भांडूप, टेंबीपाडा. एकीकडे मुंबईमध्ये मोठमोठ्या अगदी गगनाला भिडणाऱ्या इमारतींमध्ये राहणारे श्रीमंत माणसं आपल्याला दिसतात. दुसरीकडे अशा पद्धतीने जीव मुठीत घेऊन म्हणजे एकदा का
पाऊस सुरू झाला की देवाचा धावा करत जीव मुठीत घेऊन राहणारे लोक आपल्याला दिसतात. ही सगळी परिस्थिती मुंबई ठिकठिकाणी बघायला मिळते जिथे डोंगरावरती वस्ती वसलेली आहे. असाच एक भाग म्हणजे कुर्ल्यातला एल वॉर्ड. थोड्याशा पावसातही दरड कोसळण्याच्या घटना किंवा दरड कोसळण्याचे जास्तीत जास्त फोन BMCच्या डिझास्टर कंट्रोलला येतात. तो म्हणजे हा एल वॉर्ड म्हणजेच कुर्ला. कुर्ल्यातला आपण खाडी नंबर 3च्या या भागात आहोत, जो सगळ्यात वल्नरेबल किंवा थोड्याशा पावसातही दरड कोसळणारा असा भाग आहे. खरं तर कुर्ल्यातली ही जर जागा बघितली की जिकडे जागा मिळेल तिकडे लोकांनी घरं बांधलेली आहेत आणि अत्यंत धोकादायक परिस्थिती ही घरं आहेत. त्यामुळे अंदाज लावू शकतो आपण की थोड्याशा पावसात काय हालत होत असेल. अगदी इथे बघितला मोठाले दगड खाली आलेले आहेत आणि काही दगड हे सुटण्याच्या परिस्थितीत आहेत. कधीही मोठा पाऊस पडला ते हे वाहून खाली येऊ शकतात. 26 जुलै 2005ला अत्यंत नुकसान झालं होतं मोठ्या प्रमाणावर. अनेक झोपड्या दबल्या होता. तोच हा खाडी नंबर 3चा भाग आपण आता पाहतोय. इतकंच नाही तर दर पावसात काही ना काही होतच असतं. कुणाच्या घरावर तर कुणाच्या इथं उभ्या केलेल्या वाहनांवर दगड पडत असतात. साधारणतः कुर्ला म्हणजे एल वॉर्डमध्ये साधारणतः असे 15 जागा आहेत जिथे सातत्यानं या दरड कोसळण्याच्या घटना दर पावसात होत असतात. आणि त्यासाठी पालिका नोटीस पण बजावते दरवर्षी की घर रिकामं करा, नाहीतर काही झालं त्याला आम्ही जबाबदार नाही. नोटीस येते दरवर्षी. हाँ, इधर नोटिस मिल चुका. मिलता है. हाँ. पर घर खाली करते हो तुम? नहीं, क्या करेंगे इधर, यहाँ से जाएंगे मैडम तो अभी कहाँ रह सकते हम लोग. क्या पिछले साल में आपकी गाड़ी का नुकसान हुआ था? क्या हुआ था दरअसल? पहाड़ गिर गया था, गाड़ी दब गई थी, फिर इंश्योरेंस पास हुआ, मिला गाड़ी, ऐसा कुछ नहीं. अच्छा, तो ये बताइए कि अभी यहाँ पर आपने गाड़ी पार्क करना छोड़ दिया है? पार करना छोड़ दिया, बारिश में नहीं खड़ा करते हैं. अच्छा, अभी करते हैं लेकिन बारिश में नहीं. बारिश में नहीं करते. लेकिन रहते इसी इलाके में. इसी इलाके में रहते, कहाँ जाएंगे, घर भी है, रूम भी है इधर ही. 4 महीना रूम में भी अपना खुद का है, तो यहाँ कहाँ जाएंगे, अपने लोगों को कुछ मिलेगा तभी तो जाएंगे, घर छोड़ के कहाँ जाएंगे. या दर्ग्याच्या वरचा आपण पाहतोय की कशा पद्धतीनं इथली माती जरा ठिसूळ वाटते आपल्याला. लाल माती आहे आणि पावसाळ्यामध्ये ओली होऊन खाली येत असतील आणि त्याचेच उदाहरण म्हणजे इथे आपल्याला दगड बघायला मिळतात. आप ये बताइए कि जब आप यहाँ पर रहने आए तो यहाँ पर तो पहाड़ी था पूरा. जी. आपने तब जगह मिली और घर बना लिया. हाँ. जी मैडम. अच्छा, लेकिन ये बताइए कि अभी इतनी सारे हर साल घटनाएं होती है, इसके बावजूद और इतने सालों में आपने कमाई भी अच्छी खासी कर ली है, फिर भी आपको यहाँ पर क्यों रहना है? मैडम कोई भी अपना मतलब जगह छोड़ के नहीं जाना चाहता है. आदमी को एक पैसा की लालच रहती है, कभी छोड़ के कहीं नहीं जाएगा, एक पैसे का नुकसान नहीं करना चाहेगा. पाहतो की लहान लहान मुलं आहेत अनेकांच्या कुटुंबांमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लहान मुलांना घेऊन आयुष्य जगणं किंवा इथे राहणं खूप कठीण असतं. 4 महिने अनेक जण ज्यांना शक्य असेल ते याच्यापासून डोंगरापासून थोडेसे दूर जातात. पण अधिकाधिक लोक हे अशाच पद्धतीनं या डोंगराच्या बाजूनं किंवा डोंगरावर राहताना इथे आपल्याला बघायला मिळतात. दरवर्षी नुकसान होत असतं, दरवर्षी नोटिसा येतात, पण जागा नाही, जाणार कुठून याच भावनेतनं हे लोक आपला जीव मुठीत धरून या अशा प्रकारच्या एरियांमध्ये राहतात आणि मग एखाद्या घटनेला सामोरं गेल्याशिवाय ते इथून हलत नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवेलकरसह स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, मुंबई. आम्ही जायचं तर कुठे जायचं हाच प्रश्न प्रत्येक अशा पद्धतीने धोकादायक अवस्थेत राहणाऱ्या रहिवाशाचा आहे. जाऊयात पुढे घाटकोपरमध्ये. घाटकोपर पश्चिम म्हणजे पालिकेचा एन वॉर्ड. मुंबईतील दरड कोसळण्याच्या यादीत 2ऱ्या क्रमांकावर असलेलं पूर्व उपनगर. बघूयात इथे नेमकी काय परिस्थिती आहे. एन वॉर्ड म्हणजे घाटकोपर पश्चिमेतला जो भाग आहे ज्याच्यात 29 अशी ठिकाणं आहेत की जिकडे दरड कोसळण्याची दर पावसाळ्यात शक्यता असते. आपण पाहतोच आहोत की कशा पद्धतीनं घरं वसलेली आहेत. अगदी डोंगराचा असा वरचा भाग
ज्याची कधीही माती किंवा दगडं कोसळून खाली येऊ शकतात आणि त्याला चिकटून ही घरं बांधलेली आहेत. म्हणजे ज्या संरक्षक भिंती म्हाडाकडलं बांधल्या जातात त्याच्यावरही घरं आलेली आहेत. त्यामुळे आता संरक्षण करायचं तरी कुठे इथपर्यंत प्रश्न निर्माण होतो. पालिका दरवर्षी खरं तर पालिका आपल्यावर काही येऊ नये म्हणून एक नोटीस बजावते की दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं तुम्ही घरं रिकामी करा, कारण पावसाळ्यात काही झालं तर याला पालिका जबाबदार नसणार. आणि याचसाठी आपण इथे आहोत. जरा एकदा या बाजूला बघूया की मातीनं गोण्या भरून ठेवलेल्या आहेत जेणेकरून वरचा भाग वाहून खाली पडू नये, पण तरीही दर पावसाळ्यात हे खाली येत असणार. हे दृश्य बघूनच आपल्या लक्षात येते की जीव मुठीत धरून इथले रहिवासी कसे राहतात. इथे सोमेश्वर नगर हा भाग ओळखला जातो आणि इथले रहिवासी पण आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. दर पावसाळ्यात भीती वाटते, दगड कोसळेल, दरड कोसळेल, माती कोसळेल याची भीती वाटते बाई. हो, पण तरीही का राहता मग? आता आपली मजबुरी आहे की माझी मजबुरी पाय आम्ही लोक राहता. नोटीस दरवर्षी येते? हो, दरवर्षी येते, दरवर्षी येते. पण तरी तुम्ही पालिकेचं ऐकत नाही? नाही, पालिकेचं ऐकत नाही म्हणजे काय, आता आम्ही जाऊ कुठे जाणार आणि आम्हाला काय दुसरं पर्याय नाही ना. त्याच्यामुळे आम्हाला काही खाली घरं करता येत नाही, पण आमच्या जबाबदारी आम्ही राहतो. आम्ही पालिकेला सांगतो की बाबा आम्ही काही इथून जाऊ शकत नाही, कारण आम्हाला दुसरीकडे राहण्यासारखं काही हे करण्यासारखं आमचं साधन नाही आहे. त्यामुळे आम्हाला इथे राहावं लागतं. तुमचं इथे घर है, एक तो आप किराए से रहते हैं, आपका खुद का घर भी नहीं है. ऐसे में जान जोखिम में डालकर किराए के ऐसे घर में क्यों रहना जहाँ पर बारिश में कभी भी कुछ भी हो सकता है? मैडम, अपने को पगार इतना नहीं कहीं ऐसे जगह रह सके, इसलिए इधर आना पड़ता है झोपड़पट्टी में. कुणाची स्वतःची घरं आहेत तर कुणाची अशी भाड्याची घरं आहेत, पण परवडत नाही म्हणूनच लोक इथे राहतात. सगळ्यांचं उत्तर हेच आहे. तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे, साधारणतः वर्ष आठवते कधी इकडे मुंबईत आला तुम्ही? आम्ही 89 मध्ये इथे राहायला आलो, सोमेश्वर नगरला. अच्छा, 89. बरं. आणि 89 पासून कशा पद्धतीनं इकडे म्हणजे साधारणतः परिस्थिती होती? तेव्हा काय सगळे खड्डे वगैरे जिकडे तिकडे होते. आता आपले थोडेफार सुधारणा झाली. बरं, तेव्हापासून भीती असेलच ना की माती वाहून येईल, दगडं वाहून येईल? हो, होती भीती, पण काय करायचं, राहावंच लागतं ना. नोटीस दरवर्षी येते? हा, नोटीस दरवर्षी येते. पण तरीही तुम्ही ऐकत नाही? नाही, कारण पर्याय नाही ना कुठे राहण्याचा. जर घर घ्यायचं तर करोडो रुपये हवेत आणि प्रत्येकालाच हे करोडो रुपये मोजणे किंवा लाखो रुपये मोजणं शक्य होत नाही. आपण जर आत्ता बघितलं एवढ्या सगळ्या झोपडपट्टी आहेत या, आणि प्रत्येकाला खरं तर शक्य नाही आहे इथून दूर जाणं किंवा या डोंगर उतारावरनं दुसरीकडे घर घेणं. आणि म्हणूनच आपला जीव मुठीत घेऊन इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. मुंबईतला हे एनबॉर्ड जिकडे 29 म्हणजे पार्कसाईट विक्रोळी हा जो भाग म्हणून ओळखला जातो आणि घाटकोपरचा अर्धा भाग, जवळपास 29 अशी ठिकाणात 29 अशा वेगवेगळ्या झोपडपट्ट्या किंवा चाळी आहेत जिकडे लोकांना दर पावसाळ्यात भीती वाटत असते की कधीतरी काहीतरी होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्वाती लोखंडे डोके, IBN लोकमत, मुंबई. तर हे मुंबईतलं आहे डोंगरावर जगणाऱ्यांचं वास्तव. क्षणोक्षणी भीतीच्या छायेत ते वावरत आहेत. पर्याय एकच की जाणार तरी कुठे, दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नाहीये. यानंतर म्हणजे आणखीन काही परिस्थितीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. मृत्यूच्या डोंगरावर नेमकी काय परिस्थिती आहे, काय वास्तव आहे मुंबईतलं, निवारा या विषयाला घेऊन संघर्ष करत असताना त्यावरती आपण नजर टाकतोय. आज जाऊयात अंधेरीमध्ये. अंधेरी उत्तर मध्य मुंबईतलं एक महत्त्वाचं उपनगर. इथे डोंगर उतारावर राहणारे लोक नाही तर डोंगराला खोदून घर बनवणाऱ्यांचं आयुष्य धोक्यात आहे. बेसॉल्ट खडकापासून बनलेल्या गिल्बर्ट हिलला तोडलं गेलं आणि एक टोलेजंग इमारतींची वसाहत इथे उभी राहिली. या वसाहतीत राहणारे लोक स्वतःचा जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
समस्या आहेत तसंच डोंगराच्या बाजूनं राहणाऱ्यांच्याही समस्या आहेत आणि त्याही अत्यंत भयंकर. खरं तर अंधेरीतली गिल्बर्ट हिल म्हणजे जगातल्या अशा ज्या 2 टेकड्या आहेत, एक तर डेव्हिल स्टार जी अमेरिकेतली आहे आणि दुसरी ही आपल्या मुंबईतल्या अंधेरीतली गिल्बर्ट हिल, ज्यांचं फॉर्मेशन किंवा दगडांची ज्या प्रकारे रचना झालेली आहे अशा केवळ 2 टेकड्या आहेत. खरं तर ग्रेड 2 हेरिटेज साईट असताना याला संरक्षित करणं, याला अबाधित ठेवणं हे सगळं शासनाचं काम आहे. पण 14 एकर परिसरात वसलेल्या या टेकडीला सुरक्षित न करता आल्यानं आजूबाजूच्या दगडा काढून तिथं अशी ही जागा उभी राहिली आणि त्याच्यात या इमारती उभ्या राहिल्या. इमारती उभ्या राहिल्या खऱ्या, लोकांनी विकत घेतली खरं घरं, पण आता राहायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न यासाठी आहे. एकदा जरा मी दाखवते तुम्हाला का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मोठ्याच्या मोठ्या बर्फाचे तुकडे असावेत, बर्फाच्या लाद्या असावेत, तशा पद्धतीनं दगडं पडतात आणि परिणामी अनेक दुर्घटना झालेल्या आहेत. खूप सारी कुटुंब आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयाच. तुम्ही शिकलेले, सरकारी नोकरीत असलेले आणि असं असतानाही तुम्ही या इमारतीत घर घेतलं आणि आता असं वाटतंय तुम्ही फसले गेला. फसलो तो गेलो आहे, पण आता राहण्या दुसरं पर्याय आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने राहावं लागतंय. किती वर्ष राहताय तुम्ही? 15 वर्षात किती वेळा दगडं पडली इकडे मोठी मोठी? बहुत एकदम 4 साल का पहला बहुत गिरा था. अच्छा, पण दर पावसाळ्यात पडतं का? हाँ हाँ हाँ. बहुत ही ज़्यादा गिरता है. इन्होंने लाइक गवर्नमेंट ने कुछ सिक्योरिटी में दी, एटलीस्ट उनको लाइक शेड्स देने चाहिए, जालियाँ देनी चाहिए, बिकॉज रोज़ का आना जाना बच्चे घूमते हैं, क्या है क्या नहीं है, इनको एटलीस्ट इतना सेंस तो होना चाहिए. तुम्ही किती वर्ष आता कोणत्या सालापासून इथे राहता? आम्ही 2010 पासून आहे. अच्छा, म्हणजे 6 वर्ष झाली तुम्हाला. या 6 वर्षात कितीदा घटना घडल्या अशा? असं 2-3 वेळा झालं पावसाच्या आणि दिवसात. खूप भीती वाटते. हो, भीती तर वाटतेच. एखाद वेळेला जर मोठी दगड आली आणि पायाकडच्या भागाला जर तिने, जसं महालक्ष्मीला झालं की एक मोठी दरड कोसळल्यामुळे पायाच खचला आणि ती पूर्ण मोठीच्या मोठी इमारत रिकामी करावी लागली, रिडेव्हलपमेंटला गेली ती. पण असं झालं तर किती जीव जाऊ शकतात. पत्थर वित्तर बहुत गिरता है, हर बारिश में बहुत तकलीफ है. गए बारिश में 2 जन को तो ऐसा लग गया था, तो कोमा में चले गए थे. फिर ठीक है, उनके ऊपर वाले ने दुआ दिया, बच गए. ऐसी तकलीफ ले रहे हैं हम लोग. अच्छा, पण मग काय एवढं जीवावर उदार होऊन का राहता इथे? सांगितलं ना मॅडम, आता परिस्थितीनुसार आम्हाला करावं लागतं ॲडजस्टमेंट. पालिका आपलं काम बजावते, कारण यांना तात्पुरते निवारा देणं किंवा पावसाळ्यापुरतं निवारा देणं हे पालिकेच्या अखत्यारीत येत नाही. संरक्षक भिंती बांधण्याचं जरी काम केलं तरी या दगडांपुढे त्याचा कितीसा टिकाव लागेल किंवा जाळ्या जरी लावल्या तरी त्याचा कितीसा टिकाव लागेल याच्याबद्दल अंदाज बांधता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जीव मुठीत धरून राहण्याशिवाय या रहिवाशांकडे पर्याय राहत नाही. त्यामुळे डोंगर उतारावर राहणाऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत, जमिनी खचतात आणि इथे तर यांच्या इमारतींना या भले मोठे दगडं पडून नुकसान होताना बघायला मिळतंय. पण त्यांना पर्याय नसल्यानं अशाच परिस्थितीत राहावं लागतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरे सह स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमत, मुंबई. चला, पावसाळ्याचे दिवस, महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि तिथे एक फोन खणखणतो आणि बातमी येते की दरड कोसळली आहे. या दरडीखाली 2-4 झोपड्या दाबल्या गेलेल्या आहेत, एक कुटुंबच त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि ही बातमी होते, आपण हळहळ व्यक्त करतो. पण हे दृष्टचक्र या सगळ्या याच्यात कुठे थांबणार आहे का, हे डोंगरावरती राहणाऱ्या, याच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना आणि त्याचबरोबर व्यवस्थेला देखील याचा विचार करावा लागणार आहे. आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.